असं वागायला नाही पाहिजे होतं. मला कळाला विषय रात्री सगळा. माझं कामात लक्ष लागलं, मलाच वाईट वाटायला लागलं. होय, चुकलं ना मम्मीचं? हो. आणि तुझं? माझं काय चुकलं? माझ्या संग खोटं का बोललास? मी खोटं नाही. खोटं बोलला नाहीस तू? नाही बोललास खोटं? नाही खोटं मी का खोटं बोलीन? नाही. मी सांगू कधी खोटं बोललास ते? कधी? त्या मुकादमाचा माल तुम्ही बदलला होता ना, तू आणि वाघमारे दोघांनी मिळून केलं नाही सगळं? बलमा, तुझ्याशी बोलतोय मी. ते म्हणजे ते कसं झालं काय ते मला समजलं नाही. म्हणजे आता मी तुला काय सांगू, कसं सांगू? खरं सांग मला, जे काय ना ते खरं खरं सांग. तुम्हीच बदलला होता ना तो माल? आम्हीच बदलला होता माल, कारण तुला कळू नये, नाही तर मग असा काहीतरी राडावून बसल म्हणून तुला सांगत नव्हतो. हा तात्यासाहेब, हा ठीक आहे तात्यासाहेब, आलोच. नंतर बोलूया, तात्यासाहेबांकडे चालतो. आता आपल्या सभा आणि रॅल्यांवर जास्त भर द्या आणि आमची भाषणं आहेत ना त्याच्या क्लिपा करा आणि ऑनलाईन टाका, व्हायरल करा. लोकांपर्यंत आमचे विचार पोचले पाहिजे. आणि त्या मम्मीच्या विरोधात काय असेल ना तर ते पहिलं टाका. तिची बदनामी होणं फार महत्वाचं आहे. दाजी, आपले सगळे बॅनर जवळपास उतरले आणि रात्रीपर्यंत उरलेले पण उतरून जाते. बाकीच्यांचे उतरलेत की नाही ते पण बघा. त्यांचे पण सगळे उतरलेत. मम्मीचे? त्यांचे पण जवळपास सगळेच उतरले. म्हणजे आपलंच काम अर्ध राहिलंय. रात्री होणार की? रात्रीपर्यंत नाही, अर्ध्या रात्रीत झालं पाहिजे. समजा आचारसंहिता सुरू होणार आहे. आचारसंहितेचा भंग मम्मीकून होईल असं काहीतरी करा ना. अहो पण ते आता कसं शक्य आहे? आणि मला नाही वाटत की ती आता प्रचारात इंटरेस्ट घेईल. आणि काल तिच्या घरी एवढा राडा झाल्यानंतर तर नाहीच नाही. मी तिच्या प्रचारात इंटरेस्ट घेऊ नाही तर ना घेऊ, आपण तिच्या प्रचारात इंटरेस्ट घ्यायचा. पण आचारसंहिता सुरू होईल ना? अगं म्हणून तर म्हणतो ना बायको, आपण तिच्या प्रचारात इंटरेस्ट घ्यायचा. आपण इंटरेस्ट घ्यायचा. आलं लक्षात दाजी माझ्या, आता लक्षात आलं माझ्या. फिकर नॉट, आपण करू मम्मीचा प्रचार.